नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो आपल्या सर्वांचं ऑनलाईन अंकगणित प्लस बुद्धिमत्ता या कोर्समध्ये। मित्रांनो, आपण वर्गमूळ हे प्रकरण पाहत आहोत। तर याच्या मागील पाठामध्ये आपण कोणत्याही 2 अंकी संख्यांचा वर्ग कसा काढतात किंवा कोणत्याही 3 अंकी संख्यांचा वर्ग कसा काढतात हे पाहिलेले आहे। आजच्या ह्या पाठामध्ये मित्रांनो आपण वर्गमूळ कसा काढला जातो हे पाहणार आहोत। सर्वात अगोदर आपण काही बेसिक कॉन्सेप्ट या ठिकाणी बघून घेऊ, त्याच्यानंतर आपण कोणत्याही वर्ग संख्याचे वर्गमूळ कसं काढतात ते पाहूया। सुरुवातीला सर्वात अगोदर एक महत्त्वाचा पॉइंट आहे, तो लक्षात घ्या किंवा लिहून ठेवा। कोणत्याही वर्ग संख्याच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक कधीच येत नाही। आतापर्यंत आपण जेवढे काही वर्ग संख्या पाहिल्या त्या वर्ग संख्याच्या एकक स्थानी, कोणत्या स्थानी मित्रांनो? एकक स्थानी। म्हणजे अशी कोणती वर्ग संख्या असेल किंवा एखादी वर्ग संख्या असेल किंवा नसेल, हे कशावरून ओळखतात? त्या ठिकाणी हा पॉइंट एक खूप महत्त्वाचा आहे। ज्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन मध्ये 2, 7 किंवा 8, 2, 3, 7, 8 अंक हे दिसले तर समजून घ्या, डोळे बंद करून ओळखायचे की ह्या संख्या वर्ग संख्या नाहीत। का? कधीही वर्ग संख्याच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक येत नाही। पुढील एक पॉइंट लक्षात ठेवा, वर्ग संख्याच्या एकक स्थानी येतात ते कोणते अंक? आता 2, 3, 7, 8 हे अंक सोडून जे उरलेले जे अंक असतात ते अंक येतील। म्हणजे 1 येईल, त्याच्यानंतर 4 येईल, त्याच्यानंतर 5 येईल, 6 येईल आणि 9 येईल किंवा 1 0 येईल। म्हणजे एखाद्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी येणारे जे अंक असतील ते कोणते कोणते असू शकतात? 1, 4, 5, 6, 9, 0। ओके। दुसरी एक गोष्ट या ठिकाणी समजून घ्या, एखाद्या वर्ग संख्याच्या एकक स्थानी जर 5 आला, एखाद्या वर्ग संख्यांच्या एकक स्थानी जर 5 आला तर 5च्या दशक स्थानी म्हणजे 5च्या अगोदरचा अंक हा नेहमी 2च असतो। म्हणजेच तुम्ही कोणतीही वर्ग संख्या बघितली की शेवटी हा 25च असतो। म्हणजे जर 5 जर असेल तर त्यासोबत 2 असणं आवश्यक आहे। म्हणजे एखाद्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी 5 आला आणि त्याच्या अगोदर जर 3 आला तर हे 3 कधीही येऊ शकत नाही। म्हणजे येईल तर शेवटी काय असू शकतो? 25। म्हणजे जर 5 आला तर 5च्या अगोदर कोणता नंबर असू शकतो मित्रांनो? 2 हा अंक असू शकतो। ठीक आहे। त्याच्यानंतर पुढील अंक काय पाहूया की एखाद्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी 0 आला तर 0 हा एकटा येत नाही, जोडीने येतो। जोडीने म्हणजे काय? एकतर 0 2 असतील, 4 असतील, 6 असतील किंवा 8 असतील। 0 जे आहे ते विषम संख्यांच्या पटीत नको। म्हणजे 1 0 राहणार नाही, 3 0 राहणार नाहीत, 5 राहणार नाहीत, 7 राहणार नाही। येतील जर 0 तर जोडीने येतील। परंतु कोणत्याही संख्यासोबत शेवटी जर जोडीनेही 2 0 आले तर ती वर्ग संख्या असेल असं अजिबात नाही। म्हणजे मी या ठिकाणी 42 ही संख्या घेतली आणि त्याच्यावर म्हटलं की 1 0 ठेवला, ही वर्ग संख्या नाही। मग सर 42 वर जर 2 0 ठेवले तर ही वर्ग संख्या असू शकते, असं अजिबात नाही। लक्षात ठेवा, 2 0 किंवा 4 0 किंवा 6 0 त्याच्या अगोदरची संख्या ही वर्ग संख्या असणं आवश्यक आहे। म्हणजे जर 0 जर आला तर 0 अशा पद्धतीने येऊ शकतो, 25 वर 2 0। जर 25 वर 1 0 ठेवला तर ती वर्ग संख्या येणार नाही। 25 वर तुम्हाला 2 0, 25 घ्या, 36 घ्या, या ठिकाणी तुम्ही कोणतीही वर्ग संख्या घेऊ शकता। 25 वर जर तुम्ही 3 0 घेतले तर तुम्हाला सांगितलं 0 हा नेहमी जोडीने येतो, म्हणजे 2च्या पटीत येतो। तर या ठिकाणी 3 0 असल्यामुळे सपोज ही संख्या तुमची वर्ग संख्या असली तरी देखील ती वर्ग संख्या येणार नाही। हा पॉइंट या ठिकाणी महत्वाचा आहे। पुढील एक पॉइंट काय आहे मित्रांनो, त्याच्यानंतर समजा या ठिकाणी मी 625 ही वर्ग संख्या घेतली तर दशांश मध्ये वर्ग संख्या ओळखतात कसं तेही या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या। त्याच्यानंतर आपण वर्ग संख्यांचे वर्गमूळ कसे काढतात ते बघूया। दशांश अपूर्णांकामध्ये जर वर्ग संख्या असेल तर ती वर्ग संख्याचे वर्गमूळ निघू शकतं का ते आपण या ठिकाणी पाहणार आहे। समजा मी सपोज 625 ही वर्ग संख्या घेतली, तिला जर असं म्हटलं 0.625 ही वर्ग संख्या आहे का? नाही।
का नाही? तर लक्षात ठेवा, पॉइंट खूप महत्वाचा आहे. हा पॉइंट नंतरचे जे संख्या हे जर समसंख्याच्या पटीत आले, म्हणजेच पॉइंट नंतरचे संख्या या नेहमी जोडीनेच पाहिजे. म्हणजे याही ठिकाणी तुम्हाला विषम संख्यांच्या पटीत नको. 1 2 3 या ठिकाणी पॉइंट नंतर किती डिजिट आहेत? 3 डिजिट आहेत. पॉइंट नंतर किती डिजिट आहेत? 3 डिजिट आहेत. म्हणजे ही वर्गसंख्या असणार नाही. का? तर या ठिकाणी पहा 0.0625 म्हटलं, कारण याचं वर्गमूळ काढू नाही शकत आपण, कारण पॉइंट नंतर किती डिजिट आहेत मित्रांनो? 3 डिजिट आहेत. पॉइंट नंतर आणि ती संख्या वर्गसंख्या असणं आवश्यक आहे, आणि त्याच्यामध्ये जर दशांश वापरला असेल तर पॉइंट नंतरचे अंक हे 2च्या पटीत पाहिजे. ओके, आणि ती संख्या ही वर्गसंख्या असणं आवश्यक आहे. 0.0625 ही वर्गसंख्या आहे. मी जर असं म्हटलं 0.00625 तर 625 ही वर्गसंख्या आहे, परंतु पॉइंट नंतरचे जेवढे अंक आहेत, 0 या ठिकाणी काउंट करायचे. 1 2 3 4 5. तर या ठिकाणी पॉइंट नंतर किती डिजिट आहेत मित्रांनो? पॉइंट नंतर डिजिट आहेत 5. म्हणून तुमची ही सुद्धा वर्गसंख्या नाही. आता 1.44 144 ही वर्गसंख्या आहे. 144 ही वर्गसंख्या आहे, परंतु काय चेक करायचं मित्रांनो? पॉइंट नंतरचे अंक हे 2च्या पटीत आहेत का ते चेक करा. तर सर्वांनी लक्षात घ्या, पॉइंट नंतरचे डिजिट किती आहेत? 2. म्हणजे याचा अर्थ याचं वर्गमूळ निघू शकतं, याचं वर्गमूळ निघणार नाही, याचं वर्गमूळ निघेल, याचं वर्गमूळ निघणार नाही, याचंही निघणार नाही, याचं निघेल. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला हा पॉइंट या ठिकाणी सांगायचा आहे. सपोज मी याला असं म्हटलं 0.144 याचं वर्गमूळ किती? तर लक्षात ठेवा, याचं वर्गमूळ आपण काढू शकत नाही. 0.0144 असला, पॉइंट नंतर किती डिजिट आहेत? तर 4 डिजिट आहेत. तर पॉइंट नंतर 2 आणि हे 2 किती मिळाले मित्रांनो? 4. तर लक्षात ठेवा, पॉइंट नंतरचे जे घर आहेत ते 2च्या पटीत असणं आवश्यक आहे. म्हणजे 0.144 तुम्ही याचे वर्गमूळ काढू शकता. मी जर म्हटलं 42.25 तर 42.25 ही वर्गसंख्या आहे. याला जर म्हटलं 42.25 याचं वर्गमूळ काढा, तर 100% याचं वर्गमूळ काढता येईल. मी जर म्हटलं 4.225 याचं वर्गमूळ काढा, तर याचं वर्गमूळ काढता येणार नाही. का काढता येणार नाही? तर पॉइंट नंतरचे अंक हे 3च आहेत यासाठी. मी जर असं म्हटलं 0.4225 याचं वर्गमूळ काढा, तर याचं सुद्धा वर्गमूळ तुम्हाला काढता येईल, कारण 42.25 ही वर्गसंख्या आहे आणि पॉइंट नंतरचे अंक हे 2च्या पटीत आहेत, म्हणजे 4 डिजिट त्या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे, नोट डाऊन. आता आपण पाहूया मित्रांनो की वर्गसंख्याच्या एकक स्थानी कोणकोणते अंक असतात आणि त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणकोणते अंक येऊ शकतात. हा डाटा, हा टेबल आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊ. हा टेबल जर तुमचा पाठ असेल आणि तुम्हाला जर आयडिया आली की हा नंबर असताना वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणता अंक असू शकतो, जर हे ट्रिक तुम्हाला या ठिकाणी समजली तर तुम्ही जगातली कोणतीही वर्गसंख्याचे वर्गमूळ काढू शकतात, कितीही अंकी असो. आता या ठिकाणी टेबल ड्रॉ करतो, व्यवस्थित लिहून घ्या. वर्गसंख्याचे एकक स्थान, वर्गसंख्यांचे एकक स्थान. या ठिकाणी मी काय घेतो? वर्गसंख्यांचे एकक स्थान. मग वर्गसंख्यांचे एकक स्थान कोणकोणते असतात तुम्हाला सांगितले. वर्गसंख्याच्या एकक स्थानी कोणकोणते अंक असू शकत नाही? 2 3 5 7. ठीक आहे, सॉरी 5 नाही, 2 3 7 8. ओके, हे 4 अंक असू शकत नाही. म्हणजे उरलेले जे अंक असतील ते या ठिकाणी घेऊ, त्या वर्गसंख्यांच्या एकक स्थानी असतील. मग त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणकोणते अंक असू शकतात ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी म्हणूया वर्गमूळाच्या एकक स्थान. वर्गमूळाचे एकक स्थान म्हणजे वर्गमूळ जे संख्या ज्याचा आपण वर्गमूळ घेणार त्याच्या एकक स्थानी कोणकोणते अंक असू शकतात. ठीक आहे, आता लक्षात ठेवा या ठिकाणी वर्गसंख्याच्या एकक स्थानी जर 1 आला, वर्गसंख्याच्या एकक स्थानी जर 1 आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणकोणते अंक असू शकतात. तर लक्षात ठेवा, जर वर्गसंख्याच्या एकक स्थानी 1 हा अंक आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 1 आणि 9 येऊ शकतो. म्हणजेच ज्या संख्यांचे
ज्या नैसर्गिक संख्यांच्या एकक स्थानी जर 1 असेल तर त्याच्या वर्ग संख्याच्या एकक स्थानी एकच हा अंक येईल, किंवा ज्या नैसर्गिक संख्याच्या एकक स्थानी 9 असेल तर त्याच्या वर्ग संख्याच्या एकक स्थानी फक्त 1 येईल. कसं पहा, मी जर या ठिकाणी असं म्हटलं की 1चा वर्ग किती येतो, 1 येतो. मी जर म्हटलं 9चा वर्ग केला तर 9चा वर्ग किती आला, 81 आला. तर दोघी संख्यांचे एकक स्थानी कोणता अंक मिळाला मित्रांनो, 1 हा अंक मिळाला. मी जर असं म्हटलं 21चा वर्ग किती येतो, 441. 21चा वर्ग किती येतो, 441. तसाच तुम्ही जर विचार केला 19चा वर्ग किती येतो, 361. ज्या नैसर्गिक संख्यांच्या एकक स्थानी 1 किंवा 9 असेल तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी फक्त 1 हा अंक येईल. ज्या नैसर्गिक संख्याच्या एकक स्थानी 1 किंवा 9 असेल तर त्याच्या वर्ग संख्याच्या एकक स्थानी कोणता अंक असतो, फक्त 1 असतो. याचा अपोजिट लक्षात ठेवा, ज्या वर्ग संख्याच्या एकक स्थानी 1 असेल तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी फक्त 1 आणि 9 असू शकतो. हा डाटा तुम्हाला ज्यावेळेस वर्ग संख्या आपण वर्गमूळ काढणार त्यावेळेस हे कामात येईल. म्हणजे तुम्हाला जर एखादी 361 वर्ग संख्या दिलेली आहे तर याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणता अंक असेल तर तुम्हाला त्यावेळेस कामात येईल की ज्या वर्ग संख्याच्या एकक स्थानी 1 असेल तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 1 किंवा 9 असेल. मग काय करायचं, अशा वेळेस ऑप्शन मध्ये चेक करा की ज्याच्या एकक स्थानी 1 किंवा 9 असेल ते आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. 4 ऑप्शन पैकी 3 किंवा 2 ऑप्शन तुमचे असेच कट होतात. ओके, त्या ठिकाणी हे कामात येईल. मग वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 2 आला तर 3 आला तर तुम्हाला जस्ट मी सांगितलं की वर्ग संख्याच्या एकक स्थानी 2 आणि 3 हे अंक कधीच येत नाही, म्हणून 2 आणि 3 ला क्रॉस केला. मग कोणता अंक येतो मित्रांनो, 4 हा अंक आला. मग 1 असेल तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 1 आणि 9 येतो. तसाच 2 जर असेल तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणते अंक असू शकतात, लक्षात ठेवा, 2 आणि 8. कोणकोणते येतील मित्रांनो, 2 आणि 8. पहा, 2चा वर्ग केला, 2 ह्या नैसर्गिक संख्यांचा वर्ग केला तर किती आला एकक स्थानी, 4. किंवा 12 ह्या संख्येचा वर्ग केला तर एकक स्थानी काय आला, 144. आता आपण असं म्हटलं 8 ह्या संख्येचा वर्ग केला तर काय मिळतो, 8चा वर्ग 64. म्हणजेच लक्षात ठेवा 18चा वर्ग केला तरी देखील 324 आला. म्हणजे ज्या वेळेस तुमच्या एकक स्थानी 8 असेल त्यावेळेस त्याच्या वर्ग संख्याच्या एकक स्थानी 4 हा अंक असेल. ठीक आहे, किंवा 2 हा अंक असेल तर त्याच्या वर्ग संख्याच्या एकक स्थानी कोणता अंक असू शकतो, 4 अंक असू शकतो. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या वेळेस वर्ग संख्याच्या एकक स्थानी 4 आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणते कोणते अंक येऊ शकतात, 2 आणि 8. ठीक आहे, 5 आला तर 5च असतो. या ठिकाणी मी डबल पास लिहिला, का लिहिला तुम्हाला थोड्या वेळात समजेल. 6 आला तर 6 आला तर 4 आणि 6 असतो. 4 चौक 16 एकक स्थानी 6 आला. 6 6 36 एकक स्थानी 6 आला. म्हणजे ज्या नैसर्गिक म्हणजे 4 आणि 6 या 2 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाच्या एकक स्थानी ऑलवेज फक्त काय 6 येईल, नेहमी 6च असेल. 6च्या अदरवाईज कोणताही नंबर येऊ शकत नाही. 7 आणि 8 आला तर तुम्हाला जस्ट सांगितलं की 2 3 आणि 7 8 हे अंक येत नाही. मग येतो तर कोणता, 9. 9 आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 3 किंवा 9 असेल. किंवा 3 आणि नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्याही नैसर्गिक संख्यांच्या एकक स्थानी 3 किंवा 9 असला तर त्याच्या वर्ग संख्याच्या एकक स्थानी कोणता अंक असू शकतो, 9. पहा, 3चा वर्ग 9, 9चा वर्ग 49, तर एकक स्थानी कोणता अंक मिळाला मित्रांनो, 9 हा अंक मिळाला. ठीक आहे, तर हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता लक्षात कसं ठेवायचं ते पहा. ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या वर्ग संख्याच्या एकक स्थानी 1 आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणकोणते अंक असू शकतात, 1 आणि 9. याची बेरीज करा, किती येते मित्रांनो, 1 आणि 9 ची बेरीज 10. म्हणजे जर तुम्हाला 1 हा अंक आठवला होता तुम्हाला आपोआप दुसरा अंक म्हणजे 9 हा आठवेल. का, कारण दोघांची बेरीज किती यायला हवी, 10 यायला हवी. याही ठिकाणी पहा, 4च्या एकक स्थानी म्हणजे 4 ज्या संख्ये वर्ग संख्येच्या एकक स्थानी असेल त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणता अंक असू शकतो, 2 आणि 8. सपोज तुम्हाला 2 आठवला तर तुम्हाला दुसरा नंबर 8 आठवायला पाहिजे. का, दोघांची बेरीज किती येते, 10. प्रत्येक नंबरची बेरीज 10 येते. 5 अधिक 5 10, 6 अधिक 4 10. ठीक आहे, इथं काय मित्रांनो, सॉरी,
इथं 7 येईल, 9 ने घेतला मी. ठीक आहे, या ठिकाणी थोडं चेंज करा. 3चा वर्ग 9, 7चा वर्ग 49, तर एकक स्थानी काय आला 9. तर या ठिकाणी काय असेल 3 आणि 7. काय असेल मित्रांनो 3 आणि 7. 7चा वर्ग 49 म्हणजे एकक स्थानी 9 आला, तर 9 आला. 3चा वर्ग 9, तर या ठिकाणी 9 आला. म्हणजे जर वर्ग संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 3 किंवा 7 हे अंक असू शकतात. ठीक आहे, समजलं. 1 आला तर 1 आणि 9, 4 आला तर 2 आणि 8, दोघांची बेरीज 10, 5 आला तर 5च, दोघांपैकी एकच नंबर ठेवा. बेरीज लक्षात ठेवण्यासाठी 5 लिहून दिला. 6 आला तर 4 आणि 6, 6 आणि 4 10, 9 आला तर 3 आणि 7. समजलं सर्वांना. ठीक आहे, नोट डाऊन. आता आपण वर्ग संख्यांचे वर्गमूळ काढूया. ठीक आहे, नोट डाऊन. आता आपण मित्रांनो वर्ग संख्यांचे वर्गमूळ कसे काढतात ही पद्धत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक शॉर्टकट पद्धत या ठिकाणी पाहणार आहोत आणि एक युनिव्हर्सल मेथड असेल. सर्वांसाठी ती मेथड लागू असेल तर ते व्यवस्थित समजून घ्या. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला टेबल पाठ असणं आवश्यक आहे की एखाद्या वर्ग संख्यांच्या एकक स्थानी जर 1 आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 1 आणि 9 असेल. ठीक आहे, 2 आणि 3 हे वर्ग संख्यांच्या एकक स्थानी येऊ शकत नाही. मग जर एखाद्या वर्ग संख्याच्या एकक स्थानी 4 आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणकोणते अंक असू शकतात 2 आणि 8. ठीक आहे, जर 2 तुम्हाला आठवला तर आपोआप तुम्हाला 8 आठवेल. 5 जर आला एखाद्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 5 हा अंक येईल. ओके, त्याच्यानंतर 6 अंक आला तर वर्ग संख्याच्या एकक स्थानी 6 हा अंक आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 4 and 6 असेल. 4 and 6 असेल. ठीक आहे, 4 आणि 6 दोघांची बेरीज 10. 7 आणि 8 हे अंक येत नाही. जर एखाद्या वर्ग संख्याच्या एकक स्थानी 9 आला तर मित्रांनो तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 3 किंवा 7 असेल. काय असेल मित्रांनो 3 किंवा 7 असेल. ओके, आता जर तुम्हाला या शॉर्टकट पद्धतीने जर वर्गमूळ काढायचं असेल तर सर्वात अगोदर लक्षात ठेवा 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही ह्या मेथडने सॉल्व्ह करू शकतात. ओके, जर तुमचे 1 ते 20 पर्यंत वर्ग पाठ असतील किंवा कोणतेही वर्ग संख्याचे वर्गमूळ कसे काढतात तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु जर तुम्हाला तोंडी किंवा तुमचा काही वेळ वाचवायचा असेल त्यासाठी तुम्हाला 30 पर्यंत म्हणजेच 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ असणे आवश्यक आहे. ठीक आहे, समजलं सर्वांना. तर या ठिकाणी तुमच्या जवळ 4 वर्ग संख्या दिलेल्या आहेत, त्याचा आपण आता वर्गमूळ काढणार आहे. तर सर्वात अगोदर व्यवस्थित सर्वांनी लक्षात ठेवा वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 1 1 हे अंक दिलेले आहेत. म्हणजेच एखाद्या वर्ग संख्याच्या एकक स्थानी 1 हा अंक आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणकोणते अंक असतात मित्रांनो 1 आणि 9. कोणकोणते अंक असतात 1 आणि 9. तर सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या 1 आणि 9 असतो. ओके, मग एखाद्या वर्ग संख्याच्या एकक स्थानी 1 हा अंक आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणकोणते अंक असतात मित्रांनो 1 आणि 9 अंक असतो. ठीक आहे, सुरुवातीला लक्षात ठेवा शेवटचे 2 घर सिलेक्ट करायचे. किती घर सिलेक्ट करायचे शेवटचे 2. या ठिकाणी 2 अंकी 4 अंकी संख्या असो की 3 अंकी संख्या असो किंवा 5 अंकी संख्या असो वर्गमूळ काढत असताना शेवटचे 2 अंक सिलेक्ट करायचे. त्याचा अजिबात विचार करायचा नाही. विचार कोणत्या संख्येचा करायचा मित्रांनो दिलेला एकक स्थानचा अंक. एकक स्थानी कोणता अंक दिला आहे 1, तर वर्गमूळाचे एकक स्थानी कोणकोणते अंक असू शकतात 1 आणि 9. मग त्याच्यानंतर काय चेक करायचं पहा, त्याच्यानंतर काय चेक करायचं उरलेला नंबर कोणता आहे. उरलेला नंबर कोणता आहे तर या ठिकाणी उरलेला नंबर हा 62 आहे. उरलेला नंबर कोणता आहे 62. मग या ठिकाणी सर 1 अंकी आला तर 2 अंकी येवो 1 अंकी येवो की 3 अंकी येवो. ठीक आहे, त्या ठिकाणी पूर्ण संख्याला सिलेक्ट करायचं, उरलेली संख्येचा विचार करायचा. मग या ठिकाणी उरलेली संख्या कोणती 62. आता काय करायचं 62 पेक्षा लहान वर्गसंख्या शोधायची आणि आपले 1 ते 30 पर्यंत वर्गसंख्या पाठ आहेत.
आता मी या ठिकाणी काय सांगितले, 62 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती? मला सांगा. 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64. मी या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो की 62 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती? तर 62 पेक्षा लहान वर्ग संख्या जर घेतली तर 64 ही लहान वर्ग संख्या नाहीये, तर 64 62 पेक्षा मोठी आहे. म्हणजे आपण घेणार या ठिकाणी 7चा वर्ग. 7चा वर्ग किती आला? 49. 62 या संख्येपेक्षा लहान वर्ग संख्या कोणती मिळाली? 49. आता ह्या 49 संख्येचे वर्गमूळ घ्यायचे. 49 या संख्येचे वर्गमूळ किती आलं? 7. तर एकाच्या अगोदर 7 घेतला, 9च्या अगोदर 7 घेतला. म्हणजेच आता आपल्याकडे 2 नंबर अवेलेबल झाले. मग आता काय विचार करायचा? ऑप्शन मध्ये विचार करायचा की 62 41 या वर्गसंख्येचे वर्गमूळ एक तर 71 असेल, एक तर 79 असेल. दिलेल्या चारही ऑप्शन मध्ये दोघांपैकी जर एक नंबर सापडला तर चूज करा, तो आपला क्वेश्चनचा आन्सर असेल. सर मग दोघी असले तर ते या ठिकाणी समजून घ्या. आपण एकाच्या अगोदर 7 घेतला, 9च्या अगोदर 7 घेतला, तर या 49 मध्ये 7 मिळवायचा. 49 मध्ये 7 मिळवल्यावर यांची जी बेरीज येईल ती बेरीज करा. 9 7 16, 16 घेतला 6, हातच्याला 1, 4 आणि 1 5. तर याची बेरीज काय मिळाली मित्रांनो? 56 मिळाली. काय मिळाली? 56. मग आता काय चेक करा की 56 पेक्षा 62 ही संख्या कशी आहे? पहा, या ठिकाणी जी बेरीज आलेली असते याच्याशी ती संख्या कंपेअर करा. सर 56 पेक्षा 62 ही संख्या मोठी आहे. पहा, परत एकदा व्यवस्थित सांगतो. याच्यापेक्षा ती संख्या जर लहान असेल तर दोघी संख्यांमध्ये लहान संख्या हे आपलं उत्तर असेल, किंवा याच्यापेक्षा ती संख्या जर मोठी असेल तर आपले दोघी संख्यांमध्ये जी मोठी संख्या असेल ते आपलं उत्तर असेल. याच्याशीच कंपेअर करा. सर मग 62 पेक्षा 56 लहान आहे. हो, लहान आहे, मान्य आहे, परंतु तसा विचार करायचा नाही. याच्यापेक्षा तो कसा आहे समजतंय? 56 पेक्षा 62 कसा आहे? मोठा आहे. 56 पेक्षा 62 कसा आहे? मोठा आहे. तर दोघांमध्ये मोठी संख्या 79 आहे. दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे? 79 आहे. तर लक्षात ठेवा, 62 41 या वर्ग संख्येचे वर्गमूळ काय मिळालं? 79 मिळालं. समजलं सर्वांना? 3 उदाहरणं अजून घेणार आहोत, तर व्यवस्थित समजून घ्या या ठिकाणी. आता पुढे पहा, 82 81 ही वर्ग संख्या आहे मित्रांनो. काय दिलेली आहे? 82 81 वर्ग संख्या. मग तुम्हाला काय सांगितले? शेवटचे किती डिजिट सिलेक्ट करा? शेवटचे 2 डिजिट. ठीक आहे. त्याच्यापैकी कोणत्या अंकाचा विचार करायचा? फक्त एकक स्थानच्या अंकांचा विचार करायचा. एकक स्थानी कोणता अंक आहे? 1 हा अंक आहे. एकक स्थानी कोणता अंक आहे? 1 हा अंक आहे. ज्या वेळेस वर्ग संख्याच्या एकक स्थानी 1 हा अंक आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणते अंक असू शकतात? 1 आणि 9. तुमचा हा टेबल पाठ झाला असेल. काय आला असेल मित्रा? 1 आणि 9. ओके. मग उरलेली संख्या कोणती आहे? 82. उरलेली संख्या कोणती आहे? 82. मग मी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो? 82 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती? तुम्हाला माहिती आहे, 9चा वर्ग 81. 82 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती मिळाली? 81. 81 ही वर्ग संख्या आहे आणि याचं जे वर्गमूळ असतं त्या संख्येच्या अगोदर घ्या. 81च्या वर्गमूळ 9, तर एकाच्या अगोदर 9 घेतला, 9च्या अगोदर 9 घेतला. म्हणजे आता आपल्याकडे 2 संख्या अवेलेबल झाल्या. दिलेल्या ऑप्शन मध्ये या 2 संख्यांपैकी जर एक संख्या असेल ते आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. मग 81 मध्ये तुम्हाला 9 मिळवायचे आहेत. जी संख्या आपण यांच्या अगोदर घेतो तीच संख्या या ठिकाणी मिळवायची. यांची बेरीज केली, 81 अधिक 9 किती झाले? 90. आता काय करणार? या संख्येपेक्षा ती संख्या मोठी असेल तर मोठी संख्या आपलं उत्तर, किंवा या संख्येपेक्षा 82 संख्या लहान असेल तर लहान संख्या आपलं उत्तर. मग मला सांगा, 90 पेक्षा 82 कसा आहे? 90 पेक्षा 82 ही संख्या कशी आहे? लहान आहे की मोठी आहे? लहान आहे. तर लक्षात ठेवा, 91 आणि 99 मध्ये लहान संख्या 91 आहे. 99 आणि 91 मध्ये लहान संख्या कोणती आहे? 91. म्हणजेच 82 81 या वर्ग संख्येचे वर्गमूळ मिळालं 81. समजलं मित्रांनो? ठीक आहे. परत आणखी उदाहरण पाहूया. 25,281 आणि 29,241. तर या शेवटचा अंक कोणता आहे? 81. शेवटचा अंक कोणता आहे? 81. शेवटचे फक्त 2 अंकांचा विचार करायचा आणि त्याच्यापैकी एकक स्थान अंक कोणता आहे मित्रांनो? 1 हा अंक आहे. 1 आला तर वर्गमूळाच्या एकक स्थानी 1 असेल किंवा 9 असेल. 1 आला
तर वर्गसंख्या वर्गमुळाच्या एकक स्थानी 1 असेल किंवा वर्गमुळाच्या एकक स्थानी 9 असेल. मग आता काय करायचं मित्रांनो, ह्या ठिकाणी पहा. ओके, उरलेली संख्या कोणती आहे? 252. उरलेली संख्या कोणती आहे? 252. 252 पेक्षा लहान वर्गसंख्या शोधायची. मग त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलंय, 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ असणे आवश्यक आहे. आता संख्या थोडी मोठी घेतली जेणेकरून तुम्हाला आता व्यवस्थित समजेल. 252 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे? तर 256 ही संख्या काय झाली? मोठी झाली. म्हणजे याच्या अगोदर 15चा वर्ग किती आला? 225. 15चा वर्ग किती मिळाला? 225. आणि मी तुम्हाला काय सांगितलं की 252 पेक्षा लहान वर्ग संख्या, तर 252 पेक्षा लहान वर्ग संख्या 225 आहे. कोणती संख्या आहे? 225. तर या ठिकाणी पहा, 225 ही एक लहान वर्ग संख्या आहे आणि 225 या संख्येचे वर्गमूळ किती आहे मित्रांनो? 15. तर एकाच्या अगोदर 15 घेतला, 9च्या अगोदर 15 घेतला. म्हणजे आता तुमच्याकडे दोन संख्या अवेलेबल झाले, 151 आणि 159. मग 225 मध्ये काय ऍड करायला सांगितले? या संख्येचे वर्गमूळ. पहा, 49चे वर्गमूळ 7, 225चे वर्गमूळ 15 या ठिकाणी मिळवायचे. मग 5 आणि 5 10, 0 आजच्याला 1, 2 आणि 2 4 आणि हा 240. मग आता मित्रांनो, 240 पेक्षा 252 ही संख्या कशी आहे? मोठी आहे की लहान आहे? 240 पेक्षा 252 ही संख्या मोठी आहे. ह्या दोघी संख्यांमध्ये मोठी संख्या कोणती आहे? 159. तर 159 हे 25,281 ह्या वर्गसंख्येचे वर्गमूळ आहे. समजलं मित्रांनो? तर अशा पद्धतीने तुम्हाला वर्गसंख्या पाठ असणं आवश्यक आहे 1 ते 30 पर्यंत. मग तुम्ही 200 किंवा 230 पर्यंतचे वर्गसंख्याचे वर्गमूळ सहज तोंडी काढू शकतात. मग सर 400 500 या वर्गसंख्या आल्या तर त्यावेळेस मी तुम्हाला एक वेगळी मेथड सांगणार आहे. तिथपर्यंत हे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे. आता आपण 29,241 पाहूया की जी ही 25,281 संख्या पाहिली. आता 29,241 ही संख्या पाहूया. शेवटचा अंक 41 आहे, म्हणजे त्याच्या एकक स्थानी 1 हा अंक आहे. वर्गमुळाच्या एकक स्थानी 1, वर्गसंख्याच्या एकक स्थानी जर 1 आला तर त्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी 1 किंवा कोणता अंक असतो मित्रांनो? 9. 1 आणि कोणता अंक असतो? 9 असतो. मग उरलेली संख्या कोणती आहे? 292. उरलेली संख्या कोणती आहे? 292. 292 पेक्षा लहान वर्ग संख्या. 292 पेक्षा लहान वर्ग संख्या. तर या ठिकाणी पहा, 289 ही लहान वर्ग संख्या आहे. तुम्हाला काय सांगितलंय की 1 ते 30 पर्यंत वर्गसंख्या पाठ असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला ते नंबर लागतील की याच्यापेक्षा लहान वर्गसंख्या कोणती, त्यासाठी तुम्हाला वर्ग पाठ असणं आवश्यक आहे. 292 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती मित्रांनो? 289. कोणती आहे? 289. 289 चे वर्गमूळ किती आहे? 17. 289 या संख्येचे वर्गमूळ किती आहे? 17. तर एकाच्या अगोदर 17 घेतला, 9च्या अगोदर 17 घेतला. समजतंय सर्वांना? तर या ठिकाणी पहा, आपण 2 प्रश्न व्यवस्थित घेतलेले आहेत, तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. 289 मध्ये आपण आता काय मिळवूया मित्रांनो? 289 मध्ये आता आपण 17 ऍड करूया. काय ऍड करूया? 17 प्लस, ओके, 9 7 16, 16शी घेतला 6, आजच्याला 1, 8 2 10, हातच्याला 1, 2 मध्ये 1 मिळवला 3, 306 त्यांची बेरीज मिळाली. तर 306 पेक्षा 292 ही संख्या कशी आहे? 306 पेक्षा 292 ही संख्या लहान आहे. तर दिलेल्या या संख्येमध्ये लहान संख्या ही 171 आहे. म्हणजेच याचा अर्थ असा मित्रांनो की 29,241 या वर्ग संख्येचे वर्गमूळ मिळालं 171. समजलं सर्वांना? व्यवस्थित लिहून घ्या. आणखी काही उदाहरण आपण पुढे पाहूया. आता आपण पाहूया मित्रांनो, 47,961 ह्या वर्गसंख्येचे वर्गमूळ आणि 58,081 ह्या संख्येचे वर्गमूळ. आता या संख्यांमध्ये देखील वर्गसंख्याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे? 1 आहे. मग तुम्हाला सांगितलंय की 1 हा अंक आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 1 आणि 9 हे 2 अंक येतात. कोणकोणते अंक येतात? 1 आणि 9. ओके, मग शेवटचे डिजिट सिलेक्ट करतो, 2 अंकी संख्या म्हणजे 61. 61 मध्ये 1 आल्यामुळे वर्गसंख्याच्या एकक स्थानी 1 किंवा 9 आला. मग आता उरलेला नंबर कोणता आहे मित्रांनो? 479.
उरलेली संख्या कोणती आहे 479. तर 479 पेक्षा लहान वर्गसंख्या शोधा. तर 441 ही लहान वर्गसंख्या आहे. 484. आता पहा या ठिकाणी 479 पेक्षा लहान वर्गसंख्या पाहिजे. 22 या ठिकाणी 22 या संख्येचा वर्ग हे 484. 484 संख्या मोठी होते, परंतु मी तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलं की त्याच्यापेक्षा लहान वर्गसंख्या कोणापेक्षा 479 पेक्षा लहान वर्गसंख्या मिळाली 441. कोणती संख्या मिळाली मित्रांनो 441. 441 ह्या वर्गसंख्येचे वर्गमूळ किती आहे 21. तर या ठिकाणी 21 मिळवला. एकाच्या अगोदर 21 घेतला, 9च्या अगोदर 21 घेतला, म्हणजे तुमच्याकडे दोन संख्या अवेलेबल आहेत आता 211 आणि 219. 211 आणि 219. आता या ठिकाणी काय सांगितलंय बेरीज करा. 1 + 1 2, 4 + 2 6 आणि हा 4. 462 पेक्षा ही संख्या 479 संख्या कशी आहे मोठी आहे की लहान आहे. तर लक्षात ठेवा 462 पेक्षा 479 संख्या ही मोठी आहे, म्हणून दिलेल्या दोन संख्यांमध्ये जी मोठी संख्या आहे ते आपल्या दिलेल्या वर्गसंख्येचे काय असेल वर्गमूळ असेल. समजलं. ठीक आहे. तसंच एक पुढचं उदाहरण पाहूया. या ठिकाणी शेवटचे दोन अंक सिलेक्ट केले. शेवटचे दोन अंक सिलेक्ट केल्यानंतर एकक स्थानी कोणता अंक आहे 1 हा अंक आहे. 1 आला तर कोणते अंक असतात 1 आणि 9. कोणते अंक असतात मित्रांनो 1 आणि 9. मग उरलेली संख्या कोणती आहे 580. 580 पेक्षा लहान वर्गसंख्या शोधा. 580 पेक्षा लहान वर्गसंख्या आहे 576. 625 ही मोठी संख्या आहे. आपल्याला 580 पेक्षा लहान वर्गसंख्या पाहिजे, ती कोणती आहे 576. कोणती आहे मित्रांनो 576. 576 या संख्येचे वर्गमूळ किती येते 24. तर या ठिकाणी 24 घेतला, एकाच्या अगोदर 24 घेतला, 9च्या अगोदर 24 घेतला, म्हणजे आता आपल्याकडे दोन संख्या अवेलेबल झाले 241 आणि 249. मग यांची बेरीज करूया. 576 मध्ये 24 ऍड करूया. 6 4 10, हातच्याला 1, 7 3 10, हातच्याला 1, 5 1 6. 600 पेक्षा 580 कसा आहे 600 पेक्षा 580 ही संख्या लहान आहे, म्हणून दिलेल्या दोघी संख्यांमध्ये लहान संख्या कोणती आहे 241. तर 58,081 या वर्गसंख्येचे वर्गमूळ मिळालं 241. ठीक आहे. नोट डाऊन. मित्रांनो आता आपण वर्गसंख्येच्या एकक स्थानी 4 हा अंक आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणकोणते अंक येऊ शकतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा 4 आला तर 2 आणि 8 हे दोन अंक येतात. तर काही उदाहरणं पाहूया. मागील उदाहरणामध्ये आपण वर्गसंख्यांच्या एकक स्थानी कोणता अंक होता 1. ज्या वेळेस आपण 1 हा अंक आला तर वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणते अंक लिहिले होते 1 आणि 9. मग त्याच्यावरचे आपण काही उदाहरणं पाहिले. आता आपण या ठिकाणी वर्गसंख्यांच्या एकक स्थानी जर 4 आला असे उदाहरणं आपण म्हणजे 2 अंकी संख्या किंवा 3 अंकी किंवा मोठी संख्या असेल त्यावेळेस कसं सॉल्व्ह करतात ते पाहूया. आता 67 24 96 04 आणि 19,044 77,284 हे वर्गसंख्या आहेत आणि यांच्या एकक स्थानी कोणता अंक आहे 4. तर सॉल्व्ह करूया. शेवटचे दोन घर सिलेक्ट केले. 24 मध्ये 4 हा अंक असल्यामुळे वर्गसंख्येचे एकक स्थानी कोणते अंक असू शकतात 2 आणि 8. कोणते अंक असू शकतात 2 आणि 8. मग 67 ही संख्या उरली. मग 67 या संख्येपेक्षा लहान वर्गसंख्या कोणती. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे 64. 67 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती 64. 64 या संख्येचे वर्गमूळ काय आलं 8. 64 या वर्गसंख्येचे वर्गमूळ 8. तर 2च्या अगोदर 8 घेतला, 8च्या अगोदर 8 घेतला. यांची बेरीज करा. 8 4 12, 12 घेतला 2, हातच्याला 1 म्हणजेच काय मिळाला 72. 72 पेक्षा 67 कसा आहे 72 पेक्षा 67 ही संख्या लहान आहे, म्हणजे 82 आणि 88 मध्ये लहान संख्या कोणती आहे 82. तर लक्षात ठेवा मित्रांनो की 67 24 या वर्गसंख्येचे वर्गमूळ काय मिळालं 82 ही वर्गसंख्या मिळाली. 82 ही नैसर्गिक संख्या मिळाली. मग आता 96 04 मध्ये शेवटचे दोन डिजिट सिलेक्ट केले तर 04. 4 असताना कोणकोणते अंक असतात 2 आणि 8. तुम्हाला माहितीच आहे 2 आणि 8 यांची बेरीज 10 येते. 8चा वर्ग 64. एकक स्थानी कोणते अंक आला 4 मिळाला. मग 96 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती. तर 96 पेक्षा लहान वर्गसंख्या मिळाली मित्रांनो 81.
96 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे? 81. 81चं वर्गमूळ 9, तर 92च्या अगोदर 2च्या अगोदर 9 घेतला, 8च्या अगोदर 9 घेतला. आता आपल्याकडे दोन संख्या अवेलेबल झाली, 92 आणि 98. मग या 81 मध्ये किती मिळवायचं मित्रांनो? 9. तर 81 मध्ये 9 मिळवले, किती आला? 90. 90 पेक्षा 96 कसा आहे? 90 पेक्षा 96 कसा आहे? लहान आहे की मोठा आहे? मोठा आहे. तर दिलेल्या संख्यांमध्ये जी मोठी संख्या असेल ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर 98 ही संख्या मोठी आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ज्या दोन संख्या मिळाल्या होत्या त्याच्यापैकी 98 ही मोठी संख्या आहे, म्हणजे 9604 या वर्गसंख्येचे वर्गमूळ काय मिळालं? 98. ठीक आहे. तसंच पुढे एक पाहूया. पहा इकडे 19,044 आहे. या संख्येमध्ये देखील सुद्धा 4 आहे. 4 असताना कोणकोणते अंक असतात? 2 आणि 8. कोणकोणते अंक असतात? 2 आणि 8. मग 190 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती? तर या ठिकाणी पहा, 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 14चा वर्ग 196. आपल्याला 190 पेक्षा लहान पाहिजे. 14चा वर्ग 196 हा मोठी संख्या होते, म्हणजे 13चा वर्ग काय असेल? 169. म्हणजे समाधान मानूया आपण 169 या वर्ग संख्या होत. ठीक आहे. 169 पेक्षा लहान वर्ग 169 या वर्ग संख्येचे वर्गमूळ किती मिळालं? 13. तर या 2च्या अगोदर 13 घेतला, 132 संख्या तयार झाली. 8च्या अगोदर 13 घेतला, 138 संख्या तयार झाली. ठीक आहे. 169 मध्ये काय मिळवणार? 13. यांची बेरीज करूया. 9 अधिक 3 12, 12शी घेतला 2, हातच्याला 1, 6 आणि 2 किती झाले? 8. आणि या ठिकाणी किती आला? 182. 182 ह्या संख्यापेक्षा 190 ही संख्या लहान आहे की मोठी आहे मित्रांनो? मोठी आहे. म्हणजे दिलेल्या संख्यांमध्ये 138 ही संख्या काय असेल? मोठी संख्या असेल, आणि ती असेल 19,044 या वर्गसंख्या. ठीक आहे. या वर्गसंख्येचे वर्गमूळ. तसा जर पुढचा नंबर पाहूया, 77,284 या संख्येमध्ये देखील सुद्धा 84 ही मोठी संख्या, एकक स्थानी कोणता अंक आहे? 4. 4 येताना कोणता अंक असतो? 2 आणि 8. तर या ठिकाणी आपण 2 आणि 8 घेतला. मग उरलेला नंबर कोणता आहे? 772. तर 772 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती मित्रांनो? तर 772 पेक्षा लहान वर्गसंख्या या ठिकाणी पहा 729. कारण 784 वर्गसंख्या मोठी होते, तर 729 ही संख्या बराबर आहे. म्हणजे 729 लहान आहे 772 पेक्षा. 729. ओके. 729 या वर्गसंख्येचे वर्गमूळ किती मिळालं? 27. 2च्या अगोदर 27 दिला, 8च्या अगोदर 27 दिला. आपल्याकडे दोन संख्या तयार झाल्या, 272 आणि 278. याच्यामध्ये देखील आपण काय मिळवलं? 27. 9 अधिक 7 16, हातच्याला 1, 2 आणि 2 4 अधिक 1 5, 756. 756 पेक्षा 772 कसा आहे? मोठा आहे. 756 पेक्षा 772 ही संख्या कशी आहे? मोठी आहे. तर दिलेल्या ह्या दोन संख्यांमध्ये 278 ही मोठी संख्या आहे. तर लक्षात ठेवा, 77,284 या वर्गसंख्येचे वर्गमूळ काय मिळालं? 278. ठीक आहे मित्रांनो, नोट डाऊन. आणखी काही प्रश्न पाहूया. 63,504 आणि 82,944 या वर्गसंख्याचे वर्गमूळ काय असेल ते पाहूया. या संख्यांमध्ये शेवटचे दोन वर्ग सिलेक्ट केले तर एकक स्थानी कोणता अंक मिळाला? 4 अंक मिळाला. 4 मिळाला तर त्यावेळेस त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणकोणते अंक असतील? 2 आणि 8. कोणकोणते अंक असतील मित्रांनो? 2 आणि 8. मग उरलेला जो नंबर असेल 635, उरलेला जो नंबर असेल 635 त्याच्यापेक्षा लहान वर्गसंख्या शोधा. 635 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे मित्रांनो? 625. 635 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे? 625. प्रत्येक वेळेस तुम्हाला हे वर्गसंख्या लिहायच्या नाहीयेत. वर्गसंख्या पाठ असणं आवश्यक आहे. तुम्हाला ज्या वेळेस पाठ असतील त्यावेळेस तुम्ही काही सेकंदांनी याचा वर्गमूळ काढू शकतात. ओके. 635 पेक्षा लहान वर्गसंख्या मिळाली 625. 625 चं वर्गमूळ मिळालं 25. तर 625 मध्ये 25 मिळवले. 2च्या अगोदर 25 घेतला, 8च्या अगोदर 25 घेतला. ठीक आहे. आपल्याकडे दोन संख्या अवेलेबल झाले, 252, 258. 625 मध्ये 25 मिळवले 650. 650 पेक्षा 635 कसा आहे?
लहान आहे. 650 पेक्षा 635 कसा आहे? लहान आहे. पहा मित्रांनो, याच्याशी आपण ती संख्या कंपेअर करतोय, त्याच्याशी 650 अजिबात नाही. इथूनच तुम्हाला सवय करायची आहे की 650 पेक्षा 635 कसा आहे? लहान आहे. तर दिलेल्या दोन संख्यांमध्ये लहान संख्या कोणती आहे? 252. कोणती संख्या आहे? 252. पुढे पाहूया 44. पहा 82,944 या संख्यामध्ये 44 आहे एकक स्थानी, म्हणजे 4 आहे. 4 असताना कोणकोणते अंक असतात? 2 आणि 8. कोणकोणते अंक असतात मित्रांनो? 2 आणि 8. मग आता 829 संख्या आहे. 829 संख्या आहे, मान्य. 829 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती? तर 841 ही लहान वर्ग संख्या आहे का? नाही. 841 ही मोठी वर्ग संख्या आहे. आपल्याला कोणती मान्य करावी लागेल त्या ठिकाणी? 784. म्हणजे 829 पेक्षा लहान वर्ग संख्या मिळाली 784. 784 या वर्ग संख्येचं वर्गमूळ मिळालं 28. तर यामध्ये आपण 28 मिळवला. 784चं वर्गमूळ 28 या ठिकाणी घेतला, या ठिकाणी सुद्धा 28 घेतला. ओके. 8 आणि 4 12, 12 घेतला 2, हातच्याला 1, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, हातच्याला 1, 7 आणि 1 8. 812 पेक्षा 829 कसा आहे? 812 पेक्षा 829 कसा आहे? तर लहान आहे. 812 पेक्षा 829 लहान आहे? नाही, मोठा आहे. कसा आहे मित्रांनो? मोठा आहे. तर दिलेल्या दोन संख्यांमध्ये मोठी संख्या कोणती आहे? 288. म्हणजेच 82,944 या वर्ग संख्येचं वर्गमूळ मिळालं 288. ठीक आहे मित्रांनो, नोट डाऊन. आता आपण पाहूया की वर्ग संख्याच्या एकक स्थानी 5 हा अंक आला तर ते वर्ग संख्या कसे सॉल्व्ह करतात ते पाहूया. तर तुमच्या जवळ 5 उदाहरणं दिलेले आहेत, तर ते पाहूया. त्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी शेवटी कोणता अंक आहे? 5. मग अशा वेळेस काय करायचं? पहा, 25 यायलाच पाहिजे. प्रत्येक वर्ग संख्येच्या एकक स्थानी काय यायला पाहिजे मित्रांनो? 25 यायलाच पाहिजे. जर 5च्या अगोदर जर कोणता अंक आला तर ती वर्ग संख्या राहत नाही. तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे मित्रांनो. 25 जर आला तर त्याच्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी 5 अंक येतो. परंतु या ठिकाणी सिंपल आहे, याच्या कॉम्प्युटला कोणतीही संख्या नाही. मी त्या ठिकाणी तुम्हाला 2 5 लिहून दिले होते. 2 5 यासाठी की तुम्हाला दोघांची बेरीज 10 येण्यासाठी. ठीक आहे. तर ज्या वेळेस वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 5 असेल तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी फक्त एकच नंबर असेल, तो म्हणजेच 5. मग आता 56 25 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती? तर 56 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती? तर लक्षात ठेवा 49. 56 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती? 49. तर 49चं वर्गमूळ किती आलं? 7. 5च्या अगोदर 7 घ्या, मिळाला तुम्हाला 56 25 या वर्ग संख्येचं वर्गमूळ. किती सोपं आहे? ओके. आता या ठिकाणी 25 आहे. 25 या संख्येत जर असेल, म्हणजे शेवटी एकक स्थानी जर 5 असेल तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी काय असेल? 5. राईट. मग आता 870 पेक्षा लहान वर्ग संख्या शोधा. 870 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे? 841. 870 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे? 841. कोणती आहे? 841. हे लिहायची पण गरज नाही. तुम्हाला जर वर्ग संख्या समजली तर त्याचं वर्गमूळ डायरेक्टली तुम्ही त्याच्या समोर लिहू शकतात. 841 या वर्ग संख्येचं वर्गमूळ किती आहे? 29. तर 5च्या अगोदर काय घेतला? 29. तर 295 काय मिळाले मित्रांनो? 87,025 या वर्ग संख्येचं वर्गमूळ. आता या ठिकाणी पहा 25 आहे. 25 असेल तर वर्ग संख्या एकक स्थानी कोणता अंक असेल? 5. 132 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे? 121. 132 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे? 121. कारण 12चा वर्ग 144. तर 121 ही लहान वर्ग संख्या आहे. 121चं वर्गमूळ किती मिळालं? 11. तर या ठिकाणी 11 घेतला, म्हणजेच तुम्हाला मिळालं 132 25 या वर्ग संख्येचं वर्गमूळ 115. ठीक आहे. आता पहा, शून्य जर आले तर तुम्हाला काय सांगितलंय? ज्या वेळेस वर्ग संख्याच्या एकक स्थानी शून्य हा जोडीनेच येतो. शून्य कसा येतो? जोडीने. या ठिकाणी पहा 2 शून्य आहेत, त्याच्यानंतर 4 येऊ शकतात, 6 येऊ शकतात, 1 3 5 7 हे शून्य येऊ शकत नाही. मग आता या शून्याचा अजिबात विचार नाही करायचा. शेवटी काय आहे? 25. तर लक्षात ठेवा, म्हणजे या ठिकाणी 25 असताना काय येईल? 5. ओके. 42 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती? तर लक्षात ठेवा 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49 मोठा होईल, परंतु आपण 36 घेतला. 36चं वर्गमूळ किती आलं? 6. या ठिकाणी 42 25 या वर्ग संख्येचं वर्गमूळ मिळालं 65. आणि जर 2 शून्य असतील त्याच्यापैकी 1 शून्य उत्तरावर घ्या. काय घ्या? 1 शून्य.
ओके, ठीक आहे. मी जर असं म्हटलं की या ठिकाणी मित्रांनो अशी एक संख्या घेतली, सपोज मी एक संख्या घेतली 2401 4 शून्य, 2401 त्याच्यावर किती शून्य, 4 शून्य. शून्याचा अजिबात विचार करायचा नाही. इथून जे शून्य तुम्हाला दिलेले आहेत त्याचा अजिबात विचार करायचा नाही. 4 शून्याचे किती शून्य उत्तरावर घेणार, 2 शून्य. म्हणजेच तुम्हाला फक्त 2401 या वर्ग संख्याचे वर्गमूळ काढायचे आणि त्याच्या पुढे त्याच्या नंतर किती शून्य लावायचे, 2 शून्य. 2401 म्हणजे 49 या संख्येचे वर्गमूळ आहे. म्हणजेच लक्षात ठेवा 4900 या संख्येचे वर्गमूळ आहे 240140. ठीक आहे, समजलं सर्वांना. तर अशा पद्धतीने एकक स्थानी शून्य जर येईल तर जोडीने येईल, एकक स्थानी जर 5 आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 5 अंक येईल. ठीक आहे, समजलं, नोट डाऊन. चला आता आपण असं काही वर्गसंख्या पाहू की त्याच्या एकक स्थानी 6 अंक आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 4 आणि 6 हे 2 अंक असतात. तर त्या उदाहरणाला त्या वर्गसंख्येला कसे सॉल्व्ह करतात तेही या ठिकाणी पाहूया. सर्व वर्गसंख्यांचे सॉल्व्ह करण्याची प्रोसेस एकच आहे, एकच मेथड या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. ओके, तर या ठिकाणी पहा आता शेवटचे 2 घरं सिलेक्ट केले. 96 आला तर एकक स्थानी 6 अंक आला, 6 अंक आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 4 आणि काय असू शकतो, 6. 4 आणि 6 दोघांची बेरीज 10. ठीक आहे, मग 40 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती, 40 पेक्षा लहान वर्गसंख्या आहे मित्रांनो 36. 36 या वर्गसंख्येचे वर्गमूळ मिळालं 6. 4च्या अगोदर 6 घेतला, 6च्या अगोदर 6 घेतला म्हणजे आपल्याकडे 2 संख्या अवेलेबल झाल्या 64 आणि 66. याच्यामध्ये 6 मिळवले, 36 मध्ये 6 मिळवले 42. 42 पेक्षा 40 ही संख्या कशी आहे, मोठी लहान आहे. तर या दोघांमध्ये लहान संख्या 64 आहे. दोघांमध्ये लहान संख्या कोणती आहे, 64. 64च्या वर्गसंख्या आली 4096. 4096 या वर्गसंख्येचे वर्गमूळ मिळालं 64. समजले. आता पुढे पहा, पुढचा अंक आहे 96. याही ठिकाणी 96 आहे, परंतु 6 आल्याने कोणकोणते अंक असतात, 4 आणि 6. ओके, 73 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती, तर 73 पेक्षा लहान वर्गसंख्या आहे मित्रांनो 9चा वर्ग 81, 8चा वर्ग 64. 73 पेक्षा लहान वर्गसंख्या 64. 64चा वर्गमूळ 8. 4च्या अगोदर आपण 8 घेतला, 6च्या अगोदरही 8 घेतला. 64 मध्ये 8 मिळवले, 64 मध्ये 6 मिळवले, 70 आणि 2 72. 72 पेक्षा 73 कसा आहे, 72 पेक्षा 73 ही संख्या मोठी आहे. तर दिलेल्या 2 संख्यांमध्ये 84 आणि 86 मध्ये मोठी संख्या 86 आहे. तर 73 96 ह्या वर्गसंख्येचे वर्गमूळ मिळालं 86. ठीक आहे, तसाच पाहूया याही ठिकाणी 36. 6 असताना कोणकोणते अंक असतात मित्रांनो, 4 आणि 6. ओके, तर 207 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती, तर लक्षात ठेवा 14चा वर्ग 196, 15चा वर्ग 225, 15चा वर्ग 225, 14चा वर्ग 196. 207 पेक्षा लहान वर्गसंख्या मिळाली 196. वर्गसंख्या पाठ असणं आवश्यक आहे. 196 वर्गसंख्या 196 या संख्येचे वर्गमूळ काय आहे, 14. तर याच्या समोर आपण 14 घेतला, 6च्या समोर 14 घेतल्या, 2 संख्या तुमच्याकडे आले 144 आणि 146. 196 मध्ये 14 मिळवले, 6 4 10, आजच्याला 1 11, आजच्याला 1 210. 210 पेक्षा 207 ही संख्या मोठी आहे, सॉरी लहान आहे. तर 210 पेक्षा 207 लहान आहे. तर दिलेल्या ह्या 2 संख्यांमध्ये 144 ही संख्या लहान आहे. म्हणजेच 144 या संख्येचा वर्ग मिळाला 20736 किंवा 20736 या वर्गसंख्येचे वर्गमूळ मिळाला 144. आता पुढे पहा 16 आहे, 4 आला तर कोणते अंक असतात, 4 आणि 6. ओके, मग 384 पेक्षा लहान वर्गसंख्या शोधा. 384 पेक्षा लहान वर्गसंख्या आहे 361. तर या ठिकाणी आपण 361 ही लहान वर्गसंख्या घेतली, त्याचं वर्गमूळ आहे 19. तर 4च्या अगोदर 19, 6च्या अगोदर 19, याच्यामध्ये 19 मिळवला, 9 अधिक 1 10, हाच्याला 1 6 2 8, 380. 380 पेक्षा 384 ही संख्या मोठी आहे. तर दिलेले या 2 संख्यांमध्ये 196 ही संख्या मोठी आहे. समजले सर्वांना. ठीक आहे, नोट डाऊन. आणखी काही उदाहरणं पाहूया मित्रांनो की ज्या वर्गसंख्यांच्या एकक स्थानी 6 असेल त्या आपण सुरुवातीला काही सोपे प्रश्न बघितलेत. आता आपण
आता मोठी संख्या पाहूया की ज्या वर्गसंख्याच्या एकक स्थानी 6 आला तर त्याला कसं सॉल्व्ह करतात तेही या ठिकाणी पाहूया. शेवटचे 2 अंक सिलेक्ट केले म्हणजे 96. शेवटचा अंक कोणता आहे 6. ज्या वर्गसंख्याच्या एकक स्थानी 6 आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणते अंक असतात बोला सर्वांनी 4 आणि 6. तर या ठिकाणी 4 आणि 6 घेतले. मग उरलेला जो नंबर आहे 696 तो सिलेक्ट केला आणि त्याच्यापेक्षा आपण काय पाहतो लहान वर्गसंख्या. 696 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे 676. 676 या वर्गसंख्येचे वर्गमूळ किती आहे 26. तर या ठिकाणी मित्रांनो 4च्या अगोदर 26 घेतला 6च्या अगोदर 26 घेतला म्हणजे आता आपल्याकडे 2 संख्या तयार झाल्यात 264 आणि 266. मग आता काय करणार कोणती संख्या पाहिली आपण 676. तर या ठिकाणी 676 मध्ये जी वर्गमूळ आहे ते ऍड करा. 676 या वर्गसंख्येमध्ये 26 वर्गमूळ ऍड केले. ठीक आहे. या दोघांची बेरीज 6 6 12 आजच्याला 1 7 2 9 अधिक 1 10 आजच्याला 1 6 आणि 1 7. 702 पेक्षा 696 ही संख्या कशी आहे लहान असेल तर लहान आपलं उत्तर असेल तर 702 पेक्षा 696 ही लहान संख्या आहे. तर दिलेल्या दोघी संख्यांमध्ये लहान संख्या आहे 264 म्हणजेच याचा अर्थ असा झाला मित्रांनो 69696 या वर्गसंख्येचं वर्गमूळ मिळालं 264. ठीक आहे. चला 70756 पाहूया. शेवटचे 2 घरं सिलेक्ट केले उरलेले 3 अंकी संख्या आहे. 6 असताना कोणकोणते अंक असतात 4 आणि 6. मग 707 पेक्षा लहान वर्गसंख्या शोधा म्हणजे या ठिकाणी पहा 707 पेक्षा लहान वर्गसंख्या. तर 707 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे याही ठिकाणी 676 आहे म्हणजेच काय 26. ओके. 707 पेक्षा लहान वर्गसंख्या 676 26 मिळवला तर बेरीज झाली 702. 702 पेक्षा 707 कसा आहे मोठा आहे तर दिलेल्या ह्या 2 संख्यांमध्ये मोठी संख्या कोणती आहे 266. तर लक्षात ठेवा 70756 या वर्गसंख्येचे वर्गमूळ मिळालं 266. ठीक आहे. नोट डाऊन. आता आपण पाहूया की वर्गसंख्याच्या एकक स्थानी 9 आला तर वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणकोणते अंक असतात किंवा वर्गमूळ कसे काढतात ते पाहूया. तुमच्या स्क्रीनवर पहा मित्रांनो 39 69 ही वर्गसंख्या आहे. ते शेवटचे 2 घरं सिलेक्ट केले. 9 जर एकक स्थानी आला तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणकोणते अंक असतात 3 आणि 7. कोणकोणते अंक असतात मित्रांनो 3 आणि 7. मग 39 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती तुम्हाला सर्वांना माहिती आहे 36. 39 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती 36. 36 या संख्येचं वर्गमूळ 6. 3च्या अगोदर 6 घेतला 7च्या अगोदर 6 घेतल्या 63 मध्ये 6 मिळवला 36 आणि 6 42. तर 42 पेक्षा मित्रांनो 39 ही संख्या लहान आहे म्हणून दिलेल्या ह्या 2 संख्यांमध्ये 63 ही वर्गसंख्या आहे वर्गमूळ आहे. ओके. पुढील प्रश्न पाहूया. 09 वर्गसंख्येचे एकक स्थानी 9 आहे तर वर्गमूळाचे एकक स्थानी काय असेल 3 आणि 7. 94 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती 81. तर 81 या वर्गसंख्येचे वर्गमूळ 9 मिळालं. 3च्या अगोदर 9 घेतला 7च्या अगोदर 9 घेतला या ठिकाणी 9 मिळवला. 81 मध्ये 9 मिळवला 90. 90 पेक्षा 94 कसा आहे मोठा तर दिलेल्या ह्या 2 संख्यांमध्ये 97 ही संख्या वर्गमूळ आहे. ओके. तसंच या ठिकाणी पहा शेवटचे 2 घरं सिलेक्ट केले 9 मिळाला. 9 असताना काय असतात मित्रांनो 3 आणि 7. ओके. 151 पेक्षा लहान वर्गसंख्या तर या ठिकाणी पहा 151 पेक्षा लहान वर्गसंख्या 12चा वर्ग 144 13चा वर्ग 169 परंतु 169 मोठी आहे आपण लहान पाहिजे आपल्याला लहान पाहिजे तर 144 घेतला. 144 या वर्गसंख्येचे वर्गमूळ 12 तर 3च्या अगोदर 12 2च्या अगोदर 12 7च्या अगोदर 12 123 आणि 127 आपल्याकडे 2 संख्या अवेलेबल झाल्या. याही ठिकाणी आपण 12 मिळवला. 4 अधिक 2 6 4 अधिक 1 5 156. 156 पेक्षा 151 ही संख्या लहान आहे म्हणून या 2 संख्यांमध्ये 123 ही संख्या लहान आहे तर 15129 या वर्गसंख्येचे वर्गमूळ मिळालं 123. ठीक आहे. तसाच आणखी प्रश्न बघूया 21609. तर 21609 मध्ये पहा शेवटचा अंक 9 आहे. येणाऱ्या वर्गसंख्येच्या वर्गमूळ मध्ये 3 आणि काय असेल 9 3 आणि 7 9 नाही 3 आणि 7. ओके.
तर 216 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती? तर 216 पेक्षा लहान वर्गसंख्या या ठिकाणी पहा 14 चा वर्ग किती येतो 196. तर 216 पेक्षा लहान वर्गसंख्या 196. 196 चा वर्गमूळ 14, तर या ठिकाणी 14 घेतला आणि याही ठिकाणी 14 मिळवला. तर किती मिळाले मित्रांनो? 6 4 10 11 210. 210 पेक्षा 216 ही संख्या कशी आहे? मोठी आहे. कशी आहे मित्रांनो? मोठी. तर या दोघी संख्यांमध्ये मोठी संख्या कोणती आहे? 147. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने जर वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 9 आले तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचे वर्गमूळ काढू शकतात. या ठिकाणी या पाठमध्ये मित्रांनो वर्ग संख्यांच्या एकक स्थानी जेवढे नंबर येतात ते सर्व नंबर आलेल्यांचे वर्गमूळ या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहे. ठीक आहे मित्रांनो. आता आपण अशी संख्या पाहूया की जी वर्गसंख्या या संख्यांपेक्षा मोठी असेल. सर म्हणजे आमचे 30 पर्यंत वर्गसंख्या पाठ असतात, मग याच्यापेक्षा मोठे वर्गसंख्या आले त्यावेळेस काय करायचं? त्यावेळेस मित्रांनो भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढतात. ते वर्गमूळ आपण पुढील पाठमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद. बाय.